ओके. बाळांनो, लास्ट लेक्चर आपण सॉल्ड एक्झाम्पल सुरू केले होते आणि तुम्हाला सांगितलं होतं मी का क्वेश्चन नंबर 6 जो आहे सॉल्ड एक्झाम्पल मधला तो क्वेश्चन नंबर 6 लिहा म्हणून. ओके. तर क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो मी लिहिलेला आहे. काय क्वेश्चन नंबर 6? इन द फॉलोइंग स्विचिंग सर्किट, म्हणजे जे खाली तुम्हाला सर्किट दिलं आहे म्हणजे ही सर्किट, याच्यामध्ये काय काय करायचं आहे? राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा लॉजिकचा. त्यानंतर कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल, याचा स्विचिंग टेबल तयार करायचा आणि स्विचिंग टेबल झाल्यानंतर हे सर्किट सिम्प्लिफाय करायचं. सर्वात पहिले लॉजिकल फॉर्म लिहायचा म्हणजे PQचा फॉर्म लिहायचा. स्विचिंग टेबल म्हणजे 1 0 चा टेबल तयार करायचा, नंतर सिम्प्लिफाय करायचं म्हणजे बाळांनो इथं लॉ यूज करायचं. बरोबर आहे ना? अरे बाळांनो बरोबर आहे. ओके. हे 3 गोष्टी इथं करायच्या आहे. एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे, प्रत्येकाने जर व्यवस्थित समजून घेतलं तर मग एक्झाम्पल सोपं जाईल. ओके. सर्वात पहिले आपण हे सर्किट पाहिलं. काय काय इथे पाहून घ्या. इथे आहे S1, इथे आहे S2, S1 डॅश, S2, S3, S2 डॅश, S1, S2, S1 डॅश, S2, S3, S2 डॅश. ओके बाळांनो. हा, आता बाळांनो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो इथे जे काही सर्किट आले, सर्वात पहिला मुद्दा आहे या स्विचिंग, या सर्किटचा काय करायचं आपला, या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म नंतर स्विचिंग टेबल आणि नंतर सिम्प्लिफाय करायचंय. मुद्दा मी ते मार्क करून ठेवलं. 3 गोष्टी करायच्या आहे. मग नंबर 1 सर्वात पहिले सिम्बॉलिक फॉर्म लिहूया. सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना बाळांनो इथं फॉल्ट काय होतोय, सर्किटमध्ये S1 S2 असतोय. बरोबर आहे. सर्किटमध्ये S1 S2 S1 डॅश S3 असे टर्म चालले आहेत. पण आज डोक्यात घ्या, आपला जो सिम्बॉलिक फॉर्म आहे याच्यामध्ये S1 S2 नाही येणार, त्याच्यामध्ये काय येणार आहे? PQ. मग आपण काय करणार बाळांनो पहा. लेट P काय घेतला? स्विच S1. Q इज स्विच S2. R इज स्विच S3. L इज द लॅम्प L. ओके. म्हणजे R का घेतला इथे? S3 आला म्हणून R घेतला. बरोबर आहे. म्हणजे S1 साठी P आला, S2 साठी Q आला, S3 साठी R आला आणि लॅम्प L आहे. ओके. आता बघा आपल्याला लिहायचं आहे सिम्बॉलिक फॉर्म. याचा काय लिहायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्म. मग सर्वात पहिला पॉईंट घेऊया सिम्बॉलिक फॉर्म. ओके बाळांनो. मग सिम्बॉलिक फॉर्म घेऊया. सिम्बॉलिक फॉर्म. आता बाळांनो याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहिणार पहा. 3 लाईनिंग, ही फर्स्ट लाईन, ही सेकंड लाईन, ही थर्ड लाईन. ह्या 3 लाईन्स एकमेकाला पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे ऑर. मग आता डोक्यात ठेवा, जितक्या लाईन्स एकमेकाला पॅरलल तितके ब्रॅकेट काढायचे. मग बाळांनो 3 ब्रॅकेट येतील. पहिला ब्रॅकेट, दुसरा ब्रॅकेट, तिसरा ब्रॅकेट. बरोबर आहे. ओके. आता एक ब्रॅकेट ही एक लाईन इंडिकेट करतो, एक लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे, म्हणजे हा प्रत्येक ब्रॅकेट एकमेकाला ऑर मध्ये. ऑर. ओके. आता पहिला ब्रॅकेट, पहिली लाईन घेतो S1 S2. आता बाळांनो S1 S2 कसं जोडलेले सरळ सिरीज मध्ये, म्हणजे अँड. म्हणजे आता S1 म्हणजे काय? P. सिरीज मध्ये आल्यामुळे अँड. S2 म्हणजे काय? हा आला पहिला ब्रॅकेट. ब्रॅकेट संपला, लाईन संपली, विषय संपला. दुसरा ब्रॅकेट, दुसरी लाईन S1 डॅश S2. आता हे सरळ सिरीज मध्ये जोडलेले म्हणजे अँड. आता S1 म्हणजे असतो P, मग S1 डॅश म्हणजे काय? निगेशन. अँड S2 म्हणजे काय? Q. और तिसरी लाईन S3 म्हणजे R आणि सिरीज मध्ये आहे त्यामुळे अँड S2 डॅश निगेशन Q. ओके बाळांनो. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय आला? P अँड Q
or negation P and Q or R and negation Q. ओके बाळांनो, हा आला सिंबॉलिक फॉर्म. ओके, आता सिंबॉलिक फॉर्म झाला असेल तर स्विचिंग टेबल तयार करायला घ्यायचा आहे. स्विचिंग टेबल मध्ये काय काय ना, परत पहिले आउटलाईन साठी आपण विचार केला तर पी क्यू आर आलेला आहे, म्हणजे 8 व्हॅल्यूचा तुमचं स्विचिंग टेबल असणार आहे. यातला बेसिक पहिलं स्टेटमेंट असेल पी, दुसरं क्यू, नंतर आर. आर आलेला आहे म्हणून 8 व्हॅल्यूचा टेबल बनवलेला आहे मी. त्यानंतर निगेशन कोणाकोणाचं लागेल पाहून घ्या. पीचं निगेशन लागेल आणि क्यूचं निगेशन लागेल. निगेशन पी लागेल, निगेशन क्यू लागेल. ओके, त्यानंतर छोटे ब्रॅकेट, 3 ब्रॅकेट आहे, सगळे ब्रॅकेट आपण ऍट टाइम म्हणून घेऊया. पहिला ब्रॅकेट तो येईल पी अँड क्यू. दुसरा ब्रॅकेट तो येईल निगेशन पी अँड क्यू. तिसरा ब्रॅकेट आर अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. हा आधी स्क्वेअर ब्रॅकेट नाही, ऑर आहे. आपण ट्रूथ टेबलला डायरेक्ट तिघांचा ऑर घेऊ शकत नाहीये, पण ओके इथे स्विचिंग टेबल आपण डायरेक्ट तिघांचा ऑर घेऊ शकतो. ऑर म्हणजे काय नाही, तिघांची ऍडिशन असणार, म्हणजे लास्ट ज्या कॉलम मध्ये असणार तुमचा पी अँड क्यू और निगेशन पी अँड क्यू और आर अँड निगेशन क्यू. बरोबर आहे. हे जे काही 3 ब्रॅकेट आहे या 3 ब्रॅकेटचं काय घेऊन टाकला, डायरेक्टली ऑर घेऊन टाकला, म्हणजे बाळांनो हे आहे तुमचं फायनल आउटपुट. ओके, हा आता बाळांनो हा टेबल, या टेबलची आउटलाईन प्रत्येकाने बनवून घ्यायची आहे. टेबलची आउटलाईन प्रत्येकाने बनवून घ्यायची आहे. घेतली म्हणून प्रत्येकाने आउटलाईन. ओके, 8 व्हॅल्यूचा टेबल आहे. ओके, आता व्हॅल्यूज फिलअप करायच्या प्रत्येकाने. कसं व्हॅल्यूज फिलअप करणार, ठरवलं पी साठी 1 2 3 4 5 6 7 8 पॉसिबल व्हॅल्यूज आहे. मग 8 मधल्या 4 व्हॅल्यू आपण टी घेतो, 4 व्हॅल्यू एफ घेतो. पुढे ट्रूथ टेबलला, मग आता स्विचिंग टेबलला काय करायचं, टीच्या ऐवजी 1 म्हणजे 4 व्हॅल्यूज 1 घ्यायच्या आणि 4 व्हॅल्यू 0 घ्यायच्या. नंतर क्यू साठी व्हॅल्यू 2 व्हॅल्यूज 1 घ्यायच्या, 2 व्हॅल्यूज 0 घ्यायच्या. 1 1 0 0. आणि आर साठी 1 0 1 0 1 0 1 0. ओके बाळांनो, हा पी क्यू आर फिल करून झाला. बरोबर आहे. आता नंतर आता हा जो आहे हा आहे निगेशन पी. निगेशन पी म्हणजे पीचं निगेशन. पीचा कॉलम पहिला, याचं निगेशन. निगेशन होतं म्हणजे 1 चा 0 होतो आणि 0 चा 1 होतो. 1 चा 0 0 0 0 1 1 1 1. पहिल्या कॉलमचं निगेशन घेतलं. आता दुसऱ्या कॉलमचं क्यूचं निगेशन घ्यायचंय, म्हणजे 1 चा 0 करायचा, 1 चा 0 करायचा, 0 चा 1 करायचा, 0 चा 1 करायचा, 1 चा 0 करायचा, 0 1 1. ओके बाळांनो, निगेशन पी निगेशन क्यू झाले. आता ब्रॅकेट बनवायला घेतो आपण. परत पहिले पी अँड क्यू, हा पी हा क्यू, म्हणजे कॉलम पहिला आणि कॉलम दुसरा यांचा घ्यायचा आहे अँड. बाळांनो मी वारंवार सांगतो, अँड म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. सरळ सरळ पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. घ्या मल्टिप्लिकेशन. 1 into 1 1 1 into 1 1 1 into 0 0 1 into 0 0 0 into 1 0 0 into 1 0 0 into 0 0 0 into 0 0. अँड म्हणजे काय घेतो आपण, मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे.
ओके, आता मग पुढचा ब्रॅकेट काय आहे? निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी इथे आहे, क्यू इथे आहे, म्हणजे हा क्यू, हा निगेशन पी. मी मार्क केले पाहिजे दोन कॉलम, म्हणजे कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 4 यांचा आता अँड घ्यायचा. बाळांनो, अँड म्हणजे काय? अँड म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. मग आता बाळांनो इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्या. कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 4 चं मल्टिप्लिकेशन इथे पहा. 1 into 0 0, 1 into 0 0, 0 into 0 0, 0 into 0 0, 1 into 1 1, 1 into 1 1, 0 into 1 0 into 1. अँड म्हणजे काय बाळांनो? मल्टिप्लिकेशन. तुम्ही समोर आहे तुम्ही मार्किंग केलं आहे, दोन अँड तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतलं. आता बाळांनो पुढचा नेक्स्ट कॉलम, थर्ड ब्रॅकेट. ओके, काय तो ब्रॅकेट? तर सॉरी आर अँड निगेशन क्यू. आर म्हणजे कोणता कॉलम? हा थर्ड कॉलम. निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, कॉलम नंबर 5. या दोघांचं घ्यायचं अँड. अँड म्हणजे काय बाळांनो? परत मल्टिप्लिकेशन. घ्या मल्टिप्लिकेशन. ओके, 1 into 0 0, 0 into 0 0, 1 into 1 1, 0 into 1 0, 1 into 0 0, 0 into 0 0, 1 into 1 1, and 0 into 0 0. ओके बाळांनो, आर निगेशन क्यू यांचा अँड घेतला म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन फक्त मी त्या कॉलम मध्ये लिहिलंय. ओके बाळांनो, आता हा झाला तुमचा थर्ड ब्रॅकेट पण तयार करू. आता बाळांनो लास्ट काय पाहून घ्या. लास्ट आहे पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम. निगेशन पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम. आर अँड निगेशन क्यू हा कॉलम. या तिन्ही कॉलमचा बाळांनो काय घ्यायचं पाहून घ्या. तिन्ही ब्रॅकेटचा इथे घ्यायचा आहे ऑर. बरोबर आहे, तिन्ही ब्रॅकेटचा घ्यायचा आहे ऑर. ऑर म्हणजे काय? ऍडिशन. फक्त ऍडिशनला आपण रूल का सांगितला? 0 पेक्षा दुसरी कोणती व्हॅल्यू आली 1 आणि 1 पेक्षा मोठी व्हॅल्यू तर ऍडिशनचा आन्सर 1 असतं. तरी तसं होतच नाही. पा सरळ या तिघांची ऍडिशन या लास्ट कॉलम मध्ये लिहायची. बरोबर का? 1 plus 0 plus 0 1, 1 plus 0 plus 0 1. जसं अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं तर ऑर म्हणजे ऍडिशन आहे फक्त. मग इथं 0 plus 0 plus 1 1, 0 plus 0 plus 0 0, 0 plus 1 plus 0 1, 0 plus 1 plus 0 1, 0 plus 0 plus 1 1, 0 plus 0 plus 0 0. ऑर म्हणजे काय करायची? फक्त बाळांनो ऍडिशन करायची. बरोबर आहे. त्या 3 कॉलमची, ज्या 3 कॉलमचा मी वरती रेड पेनने मार्क केलंय, त्या 3 कॉलमची बाळांनो मी काय केली? फक्त तर ऍडिशन घेऊन टाकली लास्ट कॉलम मध्ये. ओके बाळांनो, ओके, स्क्रीनशॉट घ्या इथपर्यंत. या स्टेप पर्यंत स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. झालंय. म्हणजे आपण काय काय तयार केलं बा. आपण सर्वात पहिले या सर्किटचा सिंबॉलिक फॉर्म लिहिला. बरोबर, नंबर 1. दुसरा नंबर 2 स्विचिंग टेबल तयार केला. आता बाळांनो आपल्या ह्या सर्किटला सिम्प्लिफाय करायचं. काय करायचंय? सिम्प्लिफाय करायचंय. मग आता बाळांनो सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला ती एवढी जागा पुरणार नाही. इकडे सर्किट पुसावं लागणार आहे. त्यामुळे म्हटलं तुम्हाला इथपर्यंत स्क्रीनशॉट घेतला प्रत्येकाने. तर मी पुसणार आहे, स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घेतला असेल.
ओके बाळांनो, आता जो सिम्बॉलिक फॉर्म तुम्ही तयार केलेला आहे त्या सिम्बॉलिक फॉर्मचा आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचंय. सिम्बॉलिक फॉर्मचं सिम्प्लिफिकेशन करायचंय. मग थर्ड पॉइंट नंबर थ्री काय? सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्किट. बरोबर आहे. मग आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्किट करायचंय. त्याकरता मी नंबर 3 पॉइंट येतो. नंबर 3 सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्किट. सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्किट. ओके बाळांनो, आता सिम्प्लिफिकेशन साठी आपल्याला लॉजिकल फॉर्म घ्यावा लागणार. त्याकरता कन्सिडर तो लॉजिकल फॉर्म घ्या. काय लॉजिकल फॉर्म? P and Q or negation P and Q or R and negation Q. ओके बाळांनो, हा आता इथे लॉ यूज करायचे. तुमचे जे काही लॉजिकचे लॉ आहेत ते लॉ यूज करायचे आणि याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ओके, विच इज इक्वॅलंट टू. सर्वात पहिले आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचे 3 ब्रॅकेट आलेले बाळांनो. आपण या 3 पैकी कोणते 2 ब्रॅकेट एकत्र करू शकतोय, कारण की हा पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट, हा तिसरा ब्रॅकेट, या तिघांमध्ये जो कनेक्टिव्ह आहे, कनेक्टिव्ह सेम आहे. बरोबर आहे. कनेक्टिव्ह सेम असेल तर आपण कोणत्या दोघांची ग्रुपिंग करू शकतो. ग्रुपिंग करताना असे 2 घ्या ज्यांच्यामध्ये स्टेटमेंट आणि कनेक्टिव्ह सेम पाहिजे. इथे पहा, इथे क्यू दिसतोय, इथे क्यू दिसतोय. क्यू चार्टचा कनेक्टिव्ह आहे अँड, इथे आहे अँड. म्हणजे हा अँड क्यू मारायचे दोन्ही ठिकाणी कॉमन दिसतोय. मी पहिला आणि दुसऱ्या ब्रॅकेटचा ग्रुप केला. भरपूर वेळेस असोसिएटिव्ह लॉ यूज करती नाही मुलं, पण शक्यतो करत जा. काय होतं, असोसिएटिव्ह लॉ यूज नाही केले तर बऱ्याच वेळेस ब्रॅकेट चुकतात. तुम्ही मग एक्स्ट्रा ब्रॅकेट देत नाही. जो स्क्वेअर ब्रॅकेट द्यायला पाहिजे तो देत नाही, आणि मग पुढे प्रॉब्लेम असा होतो की नंतरचे लॉ चुकतात डायरेक्टली. त्यामुळे स्टेप बाय स्टेप जायचं. निष्कारण कुठेही घाई करून स्टेप स्किप नाही करायचे. ओके, तर आपण पहिल्या दोघांचा ग्रुप केला. बरोबर आहे. ह्या दोघांची फक्त ग्रुपिंग केली. कनेक्टिव्ह सेम आहे म्हणून ग्रुपिंग केली. हा कोणता लॉ आहे? असोसिएटिव्ह लॉ. ओके, हा आता मला ह्या 2 ग्रुप मधनं इथं क्यू अँड क्यू आणि हा अँड क्यू आपण काय करणार बाळांनो? कॉमन घेणार. म्हणजे आपण जर तो अँड क्यू कॉमन घेतला तर इथे उरला काय? पी. मध्ये उरला ऑर, पुढे उरला निगेशन पी, आणि तो अँड क्यूच्या ब्रॅकेटच्या बाहेर आला, कॉमन निघाला. अँड क्यू काय केला? तो अँड क्यू कॉमन काढला. पी ऑर निगेशन पी उरला फक्त. आता ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेरचा जो थर्ड ब्रॅकेट आहे तो मात्र आहे असं. ओके, आता कॉमन काढणं किंवा ब्रॅकेटच्या आत देणं हा कोणता लॉ असतो बाळांनो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे. ब्रॅकेटच्या आत देणं किंवा ब्रॅकेट मधनं कॉमन काढणं हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर बाळांनो आपण कोणता लॉ होल्ड करतो? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड करण्यासाठी एक स्टेटमेंट आणि त्याचं निगेशन एका ब्रॅकेटमध्ये आलं पाहिजे. या पहिल्या ब्रॅकेटमध्ये आलेलं आहे, म्हणजे आपण इथे यूज करणार कॉम्प्लिमेंट लॉ. मग कॉम्प्लिमेंट लॉ कसा यूज करणार? आपण चेक करणार याचा आन्सर टी येतं का येतं. तर हे डिपेंड आहे त्या कनेक्टिव्ह वरती. ऑर बाळांनो, ऑरचं लॉजिक काय आहे? दोन्ही एफ आले तर आन्सर येणार एफ. बरोबर आहे. पण ज्या वेळेस निगेशन पी हा एफ असणार, तर पी हा एफ असणार त्यावेळेस निगेशन पी टी असणार आहे. ज्यावेळेस निगेशन पी एफ असणार त्यावेळेस हा टी असणार. म्हणजे दोघं जण ऍट अ टाइम कधी एफ येऊ शकत नाहीये. ऑर काय सांगतो? दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाहीतर आन्सर टी. म्हणजे इथे आन्सर येणार आहे टी. अँड क्यू or R and negation Q.
जे सुरुवातीपासून लॉजचे एक्झाम्पल पाहत आहे त्यांना ते लॉजचे एक्झाम्पल समजतील. कोणता लॉ यूज केला हा? कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, ज्यांनी मागचे लेक्चर भले स्किप केले त्यांनी पाहून घ्या ते लॉचे एक्झाम्पल, तर हे एक्झाम्पल करतील बाळांनो. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर आपण कोणता लॉ यूज करतो? ज्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलाय तर त्या ठिकाणी यूज करायचा आयडेंटिटी लॉ. हे फिक्स आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह नंतर एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह येतं कॉम्प्लिमेंट, आणि कॉम्प्लिमेंट नंतर 101% आयडेंटिटी लॉ. आता इथे आयडेंटिटी लॉ कसा होल्ड होणार बाळांनो? आयडेंटिटी लॉ होल्ड होण्यासाठी आपण विचार करणार हे आन्सर टी वर डिपेंड आहे का क्यू वर डिपेंड आहे. हे परत ह्या अँड साठी असतं. अँडचा अर्थ काय? जर दोन्ही टी असतील तर आन्सर टी, नाही तर आन्सर य. पण दोघांपैकी एक तर टी आलेला आहे, आता दुसरा टी येणार की नाही येणार हे कोणावर डिपेंड आहे? पूर्ण क्यू वर. म्हणजे ते आन्सर टी कधी येईल तर क्यूची व्हॅल्यू टी आली तर, आणि ते आन्सर एफ कधी येईल तर ते क्यूची व्हॅल्यू एफ आली तर. म्हणजे हे आन्सर पूर्ण डिपेंड आहे क्यू. बरोबर आहे. मधला ऑर मी फक्त याची व्हॅल्यू क्यू दिलेली, बाकी ते पुढचं आहे असं ते सगळं. बरोबर आहे. आता बाळांनो हा कोणता लॉ आहे? आयडेंटिटी लॉ. बरोबर आहे. आता बाळांनो इथे परत पाहतात काय झालंय? ब्रॅकेटच्या आत अँड आहे, ब्रॅकेटच्या बाहेर ऑर आहे, म्हणजे वेगवेगळे कनेक्टिव्ह झाले. मग आपण ह्या दोघांनाही वाटून देऊ शकतो. वाटून देणे म्हणजे डिस्ट्रीब्यूट करणे. बरोबर आहे. मग वापरा परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता क्यू ऑर हा सर्वात पहिले मी दिला आर ला, नंतर तोच क्यू ऑर मी दिला निगेशन क्यू ला, आणि मध्ये तो अँड होता आता ब्रॅकेटच्या बाहेर आला. ओके बाळांनो, कोणता लॉ आहे हा? डिस्ट्रीब्युटिव्ह. बरोबर बाळांनो, हा काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नंतर बाळांनो कोणता लॉ वापरायचा? एक तर परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, नाही तर कॉम्प्लिमेंट लॉ. मग आता कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होतं का पहा बरं. कॉम्प्लिमेंट लॉ होल्ड होण्यासाठी एखाद्या ब्रॅकेटमध्ये एक स्टेटमेंट आणि त्याचंच निगेशन आलं पाहिजे. सेकंड ब्रॅकेट चेक करा काय होतं सेकंड ब्रॅकेटमध्ये. निगेशन क्यू और क्यू आला का? क्यू और निगेशन क्यू. वापरा बरं तिथे कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कॉम्प्लिमेंट लॉ नंतर फिक्स आहे काय? आयडेंटिटी लॉ. ओके बाळांनो. ओके, आता बघ इथे क्यू आलाय, इथे निगेशन क्यू आलाय. बरोबर आहे. मग इथे यूज करायचा बाळांनो तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ. बरोबर आहे. आता कॉम्प्लिमेंट लॉ यूज करा. कसा यूज करणार कॉम्प्लिमेंट लॉ? इकडे वरती घेतो कॉम्प्लिमेंट लॉ यूज करायला. आता ओके, कॉम्प्लिमेंट लॉ यूज होताना मिडलचा कनेक्टिव्ह पाहिजे ऑर आहे. ऑरचं लॉजिक काय असतं? जर दोन्ही एफ आले तर आन्सर एफ, नाही तर आन्सर टी. पण क्यू आणि निगेशन क्यू हे कधी एका वेळी सारखे येऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे हा जर एफ असेल तर हा टी असणार, आणि हा एफ असतो हा टी असणार. म्हणजे ऑरचं लॉजिक काय करतं आपल्याला? दोन्ही एफ असतील तर आन्सर एफ ला. इथे दोन्ही एफ येऊ शकत नाहीये. म्हणजे पहिला ब्रॅकेट क्यू और आर तसाच राहिला, अँड याचं आन्सर आलं टी. का? युजिंग विच लॉ? युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट लॉ नंतर कोणता लॉ यूज करायचा? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ परत बाळांनो एक तर आहे ब्रॅकेट किंवा टी, यासाठी कनेक्टिव्ह चेक करायचा. कनेक्टिव्ह आहे अँड. कनेक्टिव्ह कोणता बाळांनो? अँड. अँड हा कनेक्टिव्ह आहे. मग अँड काय सांगतो? जर दोन्ही व्हॅल्यू टी असतील तर आन्सर टी, नाही तर आन्सर एफ ला येते. पण दोघांपैकी एक तर टी आलेलीच आहे.
आता दुसरी व्हॅल्यू टी आली तर आन्सर टी येईल, आणि नाही तर ही व्हॅल्यू जर एफ आली तर आन्सर एफ येईल. म्हणजे ही व्हॅल्यू कम्प्लिटली डिपेंड कोणावर आहे आन्सर? त्या ब्रॅकेटवर डिपेंड आहे. म्हणजे बाळांनो याचा आन्सर आहे तो ब्रॅकेट काय? क्यू और आर. बरोबर आहे. कोणता लॉ आहे हा? आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ आहे? आयडेंटिटी लॉ. बरोबर आहे. आणि बाळांनो सिम्प्लिफाय आलं. आता त्यात पुढे काहीच होऊ शकत नाही. पुढे निगेशन आणि पुढे काही स्टेटमेंट वगैरे उरलंच नाहीये. फक्त क्यू और आर उरलाय. बेसिक स्टेटमेंट आलं. म्हणजे बाळांनो हे आलं तुमचं फायनल सिम्प्लिफिकेशन. बरोबर आहे. पण सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्किट विचारलं होतं तुम्ही. सिम्प्लिफिकेशन ऑफ सिम्बॉलिक फॉर्म केला. मग आता सिम्प्लिफाईड सर्किट द्यायचे आपल्याला. Therefore, simplified circuit. Therefore, simplified circuit is. ओके बाळांनो, मी हा बाकीचा पार्ट काढून घेतो बॅटरी आणि लॅम्पचा. सर्किट तयार करा. क्यू और आर चे सर्किट तयार करा. एखाद्याचा आन्सर जर आर और क्यू जरी आला असेल तरी चालतं. ओके, सर्किट तयार करा. और म्हणजे पॅरलल. म्हणजे बाळांनो सर्किटच्या पार्ट मध्ये पॅरलल असणार. एक और आहे, दोन स्टेटमेंट आहे. म्हणजे बाळांनो दोन पॅरलल लाईन्स असतात. बरोबर आहे. हा याला पॅरलल आहे. और पहिल्या क्यू, दुसऱ्यामध्ये आर. क्यू हा क्यू, हा आर. क्यू म्हणजे कोण असतो? S2. आणि आर म्हणजे कोण असतो बाळांनो? S3. करंटची डायरेक्शन दाखवा की सर्किट मध्ये पुढे करंट, पूर्ण करंट एंटर होईल, कुठून आउट होईल. बस. ओके बाळांनो, हे आहे बाळांनो तुमचं फायनल आन्सर. इथे आपण काय काय केलं? सिम्बॉलिक फॉर्म लिहिला, स्विचिंग टेबल तयार केला. स्विचिंग टेबल नंतर आपण सिम्बॉलिक फॉर्म काय केला? सिम्प्लिफाय केला. आणि सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय केल्यानंतर बाळांनो त्याचं करस्पॉन्डिंग सिम्प्लिफाईड सर्किट दिलं. आता जर एखाद्याने सिम्प्लिफाईड सर्किटचा जर टेबल तयार केला, नीट ऐका बरं का, जर ह्या सिम्प्लिफाईड सर्किटचा टेबल तयार केला तर जो तुमच्या पहिल्या स्टेटमेंटचा टेबल आला होता ना, लास्ट आन्सर काय होते? 1110 1110. बरोबर. जो टेबल आपण या एक्झाम्पलला ड्रॉ केला बाळांनो, इथे सुद्धा तेच आन्सर येणार आहे जे तिथे आलं होतं. क्यू और आरचा आन्सर सुद्धा तेच होतं जे तिथे आलं होतं. ओके बाळांनो, ओके बाळांनो, घेतला स्क्रीनशॉट? ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट अशा प्रकारे बाळांनो तुमचं सॉल्ड एक्झाम्पल संपलेले. ओके बाळांनो, पुस्तक मी आता हे स्क्रीनशॉट घेतला असेल प्रत्येकाने. ओके बाळांनो, अशा प्रकारे तुमचे सॉल्ड एक्झाम्पल संपले. आता आपल्याला सुरू करायची ही या चॅप्टरची लास्ट एक्झरसाइज. एक्झरसाइज 1.5. एक्झरसाइज 1.5. आता पेज नंबर 29 वर एक्झरसाइज 1.5 आहे. लक्षात ठेवा, पेज नंबर 29 वर. आणि बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक काय झाली आहे, तिथे एक्झरसाइज हे नावच प्रिंट झालेलं नाही.
त्यामुळे तिथे तुम्हाला ते सापडणारच नाही बुकमध्ये. तुम्ही म्हणशाल सर बुकमध्ये 1.5 एक्सरसाइज नाहीच आहे. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक्सरसाइज आहे पण वरती ते नाव द्यायला पाहिजे त्यांनी का एक्सरसाइज 1.5 येईल, तसं नाव तिथं प्रिंट झालेलं नाहीये. मग लक्षात ठेवा फक्त पेज नंबर 29 च्या वरच्या भागात तिथे लिहा एक्सरसाइज 1.5. ज्यावेळेस तुम्ही बुक घ्याल त्यावेळेस त्या बुकच्या वरती लिहा की ते काय एक्सरसाइज 1.5 आहे. ओके. लास्ट एक्सरसाइज थोडीशी मोठी एक्सरसाइज आहे बाळांनो, कारण की सगळे आता स्विचिंग सर्किटचे एक्झाम्पल याच्यामध्ये. एक्सरसाइज 1.5 एक्सरसाइज 1.5 एक्सरसाइज 1.5 क्वेश्चन नंबर 1. Exercise 1.5 question number 1. Express the following circuit. Express the following circuits. Express the following circuits in the symbolic form of logic and write the input output table. Express the following circuit in the symbolic form of logic and write its input output table. Write its input output table. Okay बाळांनो, यातलं फर्स्ट एक्झाम्पल घ्या. S1, S2, S3. ओके. तर बाळांनो या स्विचचं तुम्हाला लॉजिकल फॉर्म लिहायचा आहे आणि स्विचिंग टेबल तयार करायचं. इथे S1 आला म्हणजे P, S2 आला म्हणजे Q आणि S3 आला म्हणजे R. ओके बाळांनो, आता हे एक्झाम्पल काय होऊ शकत नाहीये पण प्रत्येकाने हे एक्झाम्पल होमवर्कला ट्राय करायचंय.